ऑलराईट. सो सगळ्यात आधी गणपती बाप्पा मोरया. सो मंगलमूर्ती मोरया हा जयजयकार महत्वाचा आहे, कारण का वर्षभरातला गणेशोत्सव हा माझा सगळ्यात फेवरेट सण असतो. अँड आय एम नॉट बिईंग बायस्ड ऑफकोर्स, मला सगळेच आपले हिंदू संस्कृतीतले सण उत्सव सगळंच आवडतं, पण गणेशोत्सव ना पर्सनल माझा खूप फेवरेट आहे. कारण का मंडळी, गणेशोत्सवात ना ते 10 दिवसात जे वातावरण असतं ना रस्त्यांवर, मार्केटमध्ये, जिथे जिथे छोटे छोटे गणपती गणेशोत्सव मंडळाने जे स्थापन केलेले असतात ना, ते लय भारी वातावरण असतं आणि इतकं पॉझिटिव्हिटी देणारं असतं ना की काय सांगू. सो आता यंदाच्या गणेशोत्सवामध्ये छोटीशी अजून भर घालण्यासाठी किंवा आपला छोटासा खारीचा वाटा देण्यासाठी घरात गणपती हा मराठी चित्रपट रिलीज झालेला आहे आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये. ऑनेस्टली स्पीकिंग, याचं ज्यावेळेला ट्रेलर आणि टीझर आलं होतं त्यावेळेला याची स्क्रिप्ट सुद्धा माझी तयार होती. पण या दोन्ही दिवसांमध्ये मी जरा प्रवासात अडकले होते, त्याच्यामुळे लिटरली स्क्रिप्ट रेडी असून सुद्धा मला यावरती व्हिडिओ बनवणं शक्य झालं नव्हतं. पण तुम्ही सगळे आहात ना? हो, तुम्ही सगळ्यांनी मला छानपैकी रिक्वेस्ट टाकल्या होत्या, मेसेजेसमध्ये असतील किंवा कॉमेंट्समध्ये असतील, आणि त्या सगळ्यांना मी रिप्लाय करत करत सगळ्यांना हेही सांगितलं होतं की डायरेक्टली आता मी मूवी आल्यानंतरच रिव्ह्यू टाकणार आहे. सो सगळ्यात आधी सरप्राइझिंगली मी सुरुवातीलाच सांगते व्हिडिओच्या, हा सिनेमा माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज घेऊन आला. या सिनेमाकडनं माझ्या जेन्युइनली फारशा अपेक्षा नव्हत्या, कारण ऑफकोर्स म्हणजे ट्रेलरमधनं ऑब्व्हियसली आपल्याला स्टोरी सगळ्यांना कळली होती की एक मुलगा असतो, त्याचं एक लव्ह मॅरेज त्याला करायचं आहे, आंतरजातीय विवाह त्याला करायचा आहे, आणि अत्यंत म्हणजे मराठी नसणारी मुलगी, अगदी तिला मराठी बोलताही येत नाही अशा एका मुलीसोबत त्याला लग्न करायचं आहे, आणि तो त्याच्या कोकणातल्या आपल्या गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या फॅमिलीसोबत तिला इंट्रोड्यूस कसं करतोय, आणि मग ती तिथे राहायला येते. त्याच्यानंतर तिच्या सगळ्या स्ट्रगल्स, कल्चरल डिफरन्सेस असल्यामुळे, फॅमिलीचं बॅकग्राऊंडमध्ये डिफरन्सेस असल्यामुळे काय काय त्यांना प्रॉब्लेम्स येणार होते, हे सगळं काही अत्यंत प्रेडिक्टेबल होतं, आणि त्याच्याचमुळे माझ्या फारशा अपेक्षा नव्हत्या या सिनेमाकडनं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण सगळ्यात मोठं सरप्राईजचा बॉम्ब माझ्यासमोर फुटलाय, तो म्हणजे असा की हा सिनेमा लय टॉप नॉच निघालाय राव. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. सगळ्यात आधी कास्टिंग बद्दल आपण बोलूया. भूषण प्रधान आणि निकिता दत्ता आपल्याला हे जोडपं दिसतंय या सिनेमामध्ये. यांच्यासोबतच अजून आपल्याला अजिंक्य देव, त्याच्यानंतर अश्विनी भावे, शुभांगी गोखले, संजय मोने आणि इतरही बरीच मोठी कलाकारांची रांग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर या सिनेमामध्ये जॉईंट फॅमिली नाही आहे, पण एक फॅमिलीतलं कुटुंब ज्या वेळेला एका सणा उत्सवाला सोबत येतं त्यावेळेला त्यांच्यामध्ये घडणाऱ्या गमती जमती असतील किंवा त्यांच्यातले असणारे जे वेगवेगळे कंगोरे आहेत मनातले, ते सगळे याच्यामध्ये एक्सप्लोअर केलेले आहेत, आणि त्याच्याचमुळे हा सिनेमा खूप जवळचा तुम्हाला भासतो. याचे जे डिरेक्टर आहेत नवज्योत बंदीवाडेकर, तर यांचं ना इथून मागचं काम मी कुठचंच पाहिलं नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या दिग्दर्शकाला मला जेन्युइनली असं मनापासून सांगायचं आहे की जे तुम्ही काम केलंय, तुमचं सिनेमावरचं प्रेम आम्हाला तुमच्या कलाकृतीतनं फील होतंय, ते दिसतंय. छोटे छोटे एफर्ट्स, माझ्या ना लाईफमध्ये काही बकेट लिस्टच्या गोष्टी आहेत ज्या मी ठरवलेल्या आहे. म्हणजे असतात ना प्रत्येकाच्या, आपली कार, आपली छोटी छोटी स्वप्न, त्यातच एक माझी अशी एक विश लिस्टमधली गोष्ट आहे की मला ना कोकणातला गणेशोत्सव कधीतरी पाहायचा आहे. जायचंय तिथे 2-3 दिवस राहायचंय आणि गणेशोत्सवात जाऊन राहायचं आणि तिथे पाहायचंय काय काय आणि कशा कशा पद्धतीच्या चालीरीती आहेत, आणि किती छान छान सुंदर सुंदर पद्धतीने ते गणपती बसवतात, आणि कशा पद्धतीने ते गौरीला आणतात, आणि कशा पद्धतीने तिथे प्रसाद असतो. या सगळ्या गोष्टी मला खूप जवळून पाहायच्या, आणि या सिनेमाद्वारे मला जेन्युइनली मी सांगते, हे जी चेकलिस्टमधली गोष्ट होती ती निम्मी टिक झाली असं मी तुम्हाला सांगू शकते. आता चला पटापटा अजिबात वेळ वाया न घालवता चर्चा करूया या सिनेमातल्या चांगल्या गोष्टींबद्दल. सगळ्यात आधी, हा सिनेमा बघण्याच्या 15 मिनिटं आधी जा. अजिबात लेट होऊ नका या सिनेमासाठी, कारण जर तुम्ही या सिनेमाला लेट झालात तर तुम्ही खूप मोठी गोष्ट मिस करणार आहात, आणि ते म्हणजे सुंदर सुंदर 70 mm पडद्यावरती रेखाटलेला आपला कोकण. इतके सुंदर लँडस्केपचे शॉट्स आहेत, इतके सुंदर तुम्हाला ज्या पद्धतीने ती सुरुवातीचं एक गाणं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे पूर्ण गाणं दाखवलंय, नेत्रसुख ज्याला आपण म्हणतो ना, आणि महाराष्ट्रातला स्वर्ग, तर त्याचं सुख तुम्हाला अनुभवायला मिळणार. त्याच्यामुळे प्लीज सिनेमाला लेट होऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा सिनेमा खूप रिच तुम्हाला जाणवतो, खूप श्रीमंत जाणवतो. प्रोडक्शन व्हॅल्यू खूप टॉप नॉच आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अजिबात कंजूसी केलेली नाही आहे, जी युजली मराठी सिनेमांमध्ये सगळ्यात जास्त माती तिथे खाल्ली जाते. वेदर इट्स अबाउट कॉस्ट्युम्स, वेदर इट्स अबाउट मेकअप, सेटअप, लाइटिंग, लिटरली एव्हरीथिंग इज टॉप नॉच. म्हणजे तुम्ही प्रेमात पडणार आहात या सिनेमाच्या. हा सिनेमा इतका देखणा दिसतो तुम्हाला, इतकं सुंदर वाटतो, नेत्रसुख तुम्हाला थ्रू आउट द फिल्म जाणवणार आहे. तिसरी सगळ्यात मोठा प्लस पॉईंट या सिनेमाचा असं की या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक. या सिनेमामध्ये लिटरली 3 ते 4 गाणी आहेत टोटल,
पण ती गाणी ज्यावेळेला येतात ना त्यावेळेला तुमची जी सिनेमाची स्टोरी आहे ती पुढे हळूहळू जरी ढकलत असली पण तुम्ही या गाण्यांची ना कंप्लेंट नाही करत. का माहिती आहे? कारण ही गाणी इतकी मनाला शांत करणारी भासतात आणि मोस्टली गाणी तर गणपती बाप्पाच्या अवतीभोवतीची आहेत. त्याच्यामुळे ती गाणी तुम्ही वारंवार आणि यंदाच्या गणेशोत्सवात तर तुम्ही हमखासपणे स्पीकरवरती ती गाणी लावणार आहात. सो येस, मला जेव्हाही मराठी छान छान फ्रेश गाणी येतात ना आपल्या सगळ्यांसाठी ती एक पर्वणी असते. 2 तास 10 मिनिटं तुमचा आयुष्यातला हा वेळ तुम्ही विश्वासाने या सिनेमाला द्या असं मी तुम्हाला सांगते. तो या सिनेमाचा प्रत्येक कलाकार तुमचं मन जिंकून जातो. या सिनेमामध्ये ना सुरुवातीला तुम्हाला असं वाटतं की या सिनेमाची गोष्ट भूषण प्रधान आणि निकिता दत्ता या दोघांच्या अवतीभोवती आहे, पण असं नाहीये. हा सिनेमा इतका परिपक्व झालेला आहे, इतका परिपूर्ण आहे की जसं 56 भोगचं ज्यावेळेला ताट आपल्या समोर येतं आणि ज्यावेळेला त्याला बघूनच आत्मा तृप्त होतो ना टेस्ट करण्याच्या आधी, अगदी तसंच तुम्हाला हा सिनेमा बघताना फील होणार आहे. मी इतकं कौतुक करते ना तर मी तुम्हाला विश्वासाने सांगते या सिनेमासाठी तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही इन्व्हेस्ट करा. फॅमिलीला घेऊन या सिनेमाला जा, कारण 2 तास 10 मिनिटे तुम्हाला एकदाही असं वाटणार नाही की यार काय चाललंय समोर, चल ना आपला फोन व्हॉट्सॲप एकदा चेक करूया. इतकं टाईट याचं स्क्रीन प्ले लिहिलेलं आहे आणि ते बघून मला खूप भारी वाटलं. सगळ्यात मोठं कौतुक करायचं जर झालं तर सुरुवातीलाच सिनेमाच्या एक वनर शॉट आहे. किचनपासून सुरू होतं बाहेरच्या रांगोळीपर्यंत आणि यू विल फील दॅट. मी वनर शॉटची खूप मोठी फॅन आहे. बिकॉज ट्रस्ट मी, हे वनर शॉट्स आणि हे ना आपल्याला खूप टॉपनॉच बॉलिवूडच्या ज्या वेबसिरीज असतात किंवा फिल्म्स असतात खूप बिग बजेटच्या त्याच्यातच आपल्याला पाहायला मिळतात. पण मराठी सिनेमांच्या टीमकडनं एफर्ट्स केले जातात आणि वी ऑल शुड जस्ट थँक देम, कारण का इम्प्रोव्हायझेशन खूप आपल्याला दिसतंय. आता तुम्ही म्हणाल की गायत्री सगळं चांगलं चांगलं कसं काय ना, काहीतरी तर तक्रारी असतील आहेत की या सिनेमाचं प्रमोशन का नाही केलं गेलं, का या सिनेमाला तुम्ही खूप लाईटली घेतलं आणि का तुम्हाला मोठी स्वप्न नाही बघायची, का तुम्हाला तुमच्या सिनेमाचं प्रमोशन करताना इतकी कंजूसी करायची. मला सगळ्या प्रोड्युसर्सला सांगायचं आहे, सगळ्या ॲक्टर्सला सांगायचं की तुम्ही तुमच्या सिनेमाची जबाबदारी घ्यायला शिका. या सिनेमाचं प्रमोशन ज्यावेळेला तुम्ही पाहताना येऊन जाऊन फक्त 2 ते 3 यूट्यूब चॅनल्स आहेत जिथे फक्त इंटरव्ह्यू द्यायला जातात, तेच अँकर्स, तेच ऑफिसेस, त्याच ऑफिसच्या स्पेसेस, तेच सगळे माध्यमं आणि त्याच सगळ्या रटाळ पद्धती इंटरव्ह्यूज घ्यायच्या. आता खूप हाय टाईम झालाय की तुमचा सिनेमा, तुमचं प्रॉडक्ट जर का इतका लय भारी बनलाय ना, टॉप नॉच बनलाय ना, तर तुम्ही आय थिंक त्याचं प्रमोशन करायला खूप जास्त कंजूसी केली आहे आणि ती नव्हती करायला पाहिजे. गणेशोत्सव येतोय आणि त्याचा तुम्ही सगळ्यात जास्त फायदा घ्यायला हवा होता. बट एनिवे, आय फील की हा सिनेमा मस्ट 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 वॉच आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच बघण्याजोगा आहे, कारण ज्या पद्धतीची लाईटिंग आहे, प्रोडक्शन आहे, ते सगळं तुम्हाला लय इम्प्रेस करून जाणार आहे. सो माझ्याकडनं या सिनेमाला 4 स्टार्स आउट ऑफ 5. खूप काळानंतर कुठच्या मराठी सिनेमाला मी 4 स्टार्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सिनेमा वर्थ वॉचिंग आहे सिनेमागृहामध्ये. हा होता माझा रिव्ह्यू घरात गणपती या सिनेमाला घेऊन. बाकी तुमचं काय मत आहे? तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का? नसेल पाहिला तर प्लीज आपल्या फॅमिली मेंबर्सला घेऊन जा आणि आवर्जून घेऊन जा. तुम्हाला नक्कीच एक खूप मोठी ट्रीट मिळणार आहे. सो हा होता माझा रिव्ह्यू घरात गणपतीला घेऊन. तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.